ए बावळ्या एवढा दगड पाटावर मोठा होय माझ्याकडे दे, मी तुला गणपती करून देतो. दगड एकच आहे का बदलला? दगड एकच आहे, दगड एक आहे, पण नजर बदलली, नजर बदलली पाहिजे. उद्या रमजान ईद आहे ना, रमजान ईद आहे आणि गावात मुस्लिमांचे लोक जास्त होते. मग गावच्या पाटलाला वाटलं पुरी नगरी हरीची आहे, हरी सगळी नगरी हिरवी पाहिजे. प्रधान जी हमारा नगर हरा कर दो. प्रधानजीनं दौंडी दिली, सगळ्यांनी आपापल्या घराला हिरवा रंग द्या. साहेब आले, काय रंग हिरवा आहे, घर सगळी हिरवी आहेत. वर बघितलं पत्रा कसला आहे, पांढरा. कवलं कसली आहेत, तांबडी. उपरवाला तुवायचं आहे. प्रधानाने परत सांगितलं सगळ्यांनी पत्र्यांना हिरवा रंग द्या. परत राजा फिरला, लोकांच्या अंगावर कपडे पाडले, कपडे पाडले. परत दोन्ही फिरली, सगळ्यांनी हिरवी कपडे घातली. परत राजा फिरला, आली पुढं म्हैस कसले काळी, गाय कसले काळी. ऐसा तो परत दोन्ही फिरली, आपापल्या गुरांना हिरवे कलर द्या, दिले. परत आला, आकाश बघितलं, बोला अरे आकाश निघा तू. प्रधानाला थंड वाज झाली. प्रधान म्हणला घराला रंग द्यायचा आहे, तो कपड्याला, गुलांना, झाडांना, आभाळाला रंग कसा द्यायचा. प्रधान घरी येणार बसला. प्रधानची बायको म्हणजे काव लई नाराज आहे, मला राजा नाही तर काय करतो, काय सब हारा करतो. बायको उठवते, सोप आहे हा, सोपं कसं, अवले सोप आहे. ती गेली बाजारात, तिनं काय केलं, हिरवा चष्मा आणला. सांगितलं झाला महाराज आपल्याला गाव बघायला जायचे, पण ऊन भयंकर आहे. नवीन कंपनीचा गॉगल आणलाय, गॉगल झाला डोळ्यांचा सोना. राजानं गॉगल घातला. बाहेरल्यानंतर वाह वाह वाह, प्रधान जी बहुत खुश, आपने तो नगर बदल दिया.